नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. मध्ये सहभागी झाले आणि त्यानंतर शिवसेनेत अस्वस्थता पाहायला मिळते आणि त्यातच आता शिवसेना नेते शंभूराज देसाईंनी एक सूचक वक्तव्य केलंय. जर उद्धव ठाकरेंनी साथ दिली तर त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ असं वक्तव्य शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाईंनी केलंय. अजून तरी अशी काही साथ आली नाही, मात्र साथ दिली तर प्रतिसाद देऊ असंही त्यांनी म्हटलंय. जर तरचा पुढचा विषय ज्यावेळी येईल त्यांचे हात साधला प्रतिसाद देऊ ना आम्ही, पण त्यावेळी त्यांच्याकडनं काही येऊ तर द्या. त्यांच्याकडनं काही येण्याच्या अगोदरच बोलणं योग्य नाही. जर त्यांच्याकडनं तशी साथ आली तर त्याला सकारात्मक प्रतिसाद आम्ही देऊ. आणि याच संदर्भामध्ये सहभागी झाले आणि त्यानंतर शिवसेनेत अस्वस्थता पाहायला मिळते आणि त्यातच आता शिवसेना नेते शंभूराज देसाईंनी एक सूचक वक्तव्य केलंय. जर उद्धव ठाकरेंनी साथ दिली तर त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ असं वक्तव्य शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाईंनी केलंय. अजून तरी अशी काही साथ आली नाही, मात्र साथ दिली तर प्रतिसाद देऊ असंही त्यांनी म्हटलंय. जर तरचा पुढचा विषय ज्यावेळी येईल त्यांचे हात साधला प्रतिसाद देऊ ना आम्ही, पण त्यावेळी त्यांच्याकडनं काही येऊ तर द्या. त्यांच्याकडनं काही येण्याच्या अगोदरच बोलणं योग्य नाही. जर त्यांच्याकडनं तशी साथ आली तर त्याला सकारात्मक प्रतिसाद आम्ही देऊ. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर खुद्द मंत्री शंभूराज देसाई जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून. शंभूराज, वक्तव्य केलेलं आहे, या वक्तव्यावर तुम्ही ठाम आहात का? पहा, मगाशी आपल्या माध्यमांच्या प्रतिनिधींनी मला विचारलं की शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जर तुम्हाला काही प्रस्ताव आला तर तुम्ही त्याला कसा प्रतिसाद द्याल. तर मी नॉर्मली आपण नेहमी म्हणतो बघा, कुणी साथ घातली तर त्याला प्रतिसाद. त्यामुळे अद्याप तर आम्हाला तसा कुठला प्रस्ताव आलेला नाही. अद्याप तर आम्हाला कुणी तशी साथ घातलेली नाही. त्यामुळे जर माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाकडून जर अशा पद्धतीची साथ शिवसेनेला घातली गेली तर नक्की आम्ही त्याला योग्य प्रतिसाद देऊ. त्यामुळे असं काही नाही की त्याने आम्हाला समजा काही प्रस्ताव दिला किंवा त्याने काही आमच्याकडे आम्हाला साथ घातली तर प्रतिसाद नक्कीच देऊ. विधान करताय, या विधानाचे वेगळे अर्थ निघतात. कारण आतापर्यंत तुम्ही असं म्हणत होतात की या पुढच्या काळात उद्धव ठाकरेंबरोबर कधी समझोता नाही, आणि आता मात्र हा युटर्न दिसतोय. ही नाराजी कशामुळे किंवा हा एक दबाव तंत्र आहे का भाजपवर? नाही बघा, एक आपला नेहमीचा राजकारणामधला कायमच्या अशा पद्धतीची ही प्रथा आहे किंवा पद्धत आहे. कुणी काही आपल्याला एखादा प्रस्ताव दिला किंवा एखाद्या बाबतीत सकारात्मक विचार करण्याची साथ घातली तर आपण एकदमच असं म्हणत नाही ना. आपण म्हणतो बाबा ठीक आहे, त्याच्यावर विचार करू. पण विचार करणारा मी एकटा कोणी नाही. पक्षाची आमच्या नेते मंडळी आहेत, उपनेते आहेत, वरिष्ठ सगळी मंडळी आहेत. म्हणून मी मगाशी तुला म्हटलं त्यांच्याकडून काय आलंच नाही. जर तरला काय उत्तर देणार हो? आधी येऊ द्या तरी त्यांच्याकडून काही प्रस्ताव. त्यांच्याकडून प्रस्ताव यायच्या अगोदर आपण माध्यमांनी सांगितले की असं झालं तर काय करा. तुम्ही जर तर विचारलं म्हणून यापूर्वी सुद्धा शिंदे गटातल्या अनेक नेत्यांना, मंत्र्यांना, खुद्द तुम्हाला सुद्धा अशाचे प्रश्न आले होते, मात्र असं उत्तर कधी आलं नव्हतं. आता हे उत्तर आलंय. बदलत्या राजकारणाचे हे संकेत मानायचे? नाही, बदलत्या राजकारणाच्या संदर्भ नाही. याच्या अगोदर बघा, तुम्ही माझं स्वतःचं वक्तव्य आहे. त्यावेळी आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेतला तेव्हा मी म्हटलं होतं की आता बहुतांशी आमदारांनी, बहुतांशी खासदारांनी की ही महाविकास आघाडी नको, आपण शिवसेना भारतीय जनता पक्षाचा नॅचरल अलायन्स करूया. या मुद्द्यावरती आपण एक आलोय. तर या सगळ्या आमच्या भूमिकेला, आम्ही घेतलेल्या उठावाच्या भूमिकेला माननीय उद्धव साहेबांनी सुद्धा आता आम्हाला आशीर्वाद द्यावा असं माझं त्यावेळेचं वक्तव्य आहे. वर्षभरापूर्वीचं तुम्ही वक्तव्य माझं काढून बघा. त्यावेळी पण मी म्हणलं होतं झालं ते झालं 2-2.5 वर्ष, हे आता दुरुस्त करूया. आणि ते दुरुस्त म्हणजे शिवसेना भारतीय जनता पक्षाचा नॅचरल अलायन्स करणं. आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते दुरुस्त केलं. आता केलेल्या या सगळ्या भूमिकेला मोठ्या मनानं उद्धव साहेबांनी आशीर्वाद द्यावा असं त्यावेळी वर्षभरापूर्वी सुद्धा मी म्हटलं होतं. पाहत रहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.